नमस्कार. आपण आत्ताच न्यूज यात्रा पाहायला सुरुवात केलेली आहे. राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना मुख्यमंत्र्यांनी अधिकृतपणे त्यांना आचारसंहिता लागू असल्यामुळे घोषणा करता आलेली नसली तरी तिचा निर्णय त्यांनी जाहीर केलेला आहे आणि त्या निर्णयानुसार शासनाचा एक आदेश निघालेला आहे. या निर्णयानुसार महाराष्ट्रातील कोणत्या शेतकऱ्यांना त्याचा लाभ घेता येईल, 2 लाख रुपयेपर्यंतचं कर्ज आपल्याला माफ करताना कोणत्या अटीची पूर्तता करावी लागणार आहे, ही सर्व माहिती शासनाने आपल्या परिपत्रकामध्ये दिलेली आहे. ते परिपत्रक आपण आता समजून घेणार आहोत. या परिपत्रकानुसार ज्या शेतकऱ्यांकडे 1 एप्रिल 2019 म्हणजे 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025पर्यंत जे अल्पमुदतीचं कर्ज आहे तर त्याची थकीत असलेली जी रक्कम आहे ती माफ केली जाणार आहे. त्यामधील 31 मार्च 2026पर्यंत जी परतफेड न केलेली रक्कम आहे तर ती त्या बँकांकडे जर जमा असेल तर त्या संदर्भातील म्हणजे ती एका बँकेच्या अकाउंटमध्ये असेल किंवा वेगवेगळ्या बँकांमध्ये असेल तरीसुद्धा ती माफ केली जाणार आहे आणि तिचं व्याजसुद्धा माफ केलं जाणार आहे असं या आदेशात म्हटलेलं आहे. दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025पर्यंत वाटप केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाचे फेरपुनर्गठन करून मध्यम मुदत कर्जामध्ये त्याचे रूपांतर करता येणार आहे शेतकऱ्यांना. त्यामुळं ते एक अधिकृत असा म्हणजे जी शेतकऱ्यांना जो निर्णय झालेला आहे तो सुद्धा त्याचा शेतकऱ्यांना फायद्याचा ठरू शकतो. याशिवाय 31 मार्च 2026 अखेर परतफेड न झालेल्या हप्त्यांची मुद्दल व व्याजासह अधिकतम रक्कम ही जर 2 लाखापर्यंत असल्यास त्याचा कर्जमुक्ती योजनेत समावेश करण्यात येईल. त्यामुळं व्याज आणि मूळ मुद्दल अशी दोन्हीसुद्धा तिथं माफ होणार आहे. 31 मार्च 2026पर्यंत परतफेड न झालेले, त्यामुळं हे तारीख लक्षात ठेवा की 31 मार्च 2026पर्यंत परतफेड न झालेले मूळ कर्ज आणि त्याचं व्याज हे दोन्हीसुद्धा 2 लाखापर्यंत बसत असेल तर दोन्ही गोष्टी त्या सरकार माफ करणार आहे. त्यामुळं ज्या शेतकऱ्यांनी आता याच्या आधी सरकारने महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली होती. त्या संदर्भामध्ये या निर्णयात काय म्हटलेले ते आपण बघूयात की ज्या शेतकऱ्यांना यापूर्वी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 योजनेचा लाभ मिळालेला आहे अशा शेतकऱ्यांनी 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025पर्यंत उचल केलेल्या अल्पमुदत पीक कर्ज, परत एकदा म्हणतो मी की ज्या शेतकऱ्यांनी यापूर्वी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्त योजना 2019 योजनेचा लाभ मिळालेला आहे अशा शेतकऱ्यांनी 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025पर्यंत उचल केलेल्या अल्पमुदत पीक कर्ज व पीक कर्जाचे केलेले फेरपुनर्गठन केलेल्या थकीत हप्त्यांची जर 30 सप्टेंबर 2025पर्यंत जी थकीत रक्कम आहे म्हणजे शेतकरी योजनेमध्ये 2019च्या कर्जमाफी योजनेमध्ये ज्यांनी कर्जमाफीचा फायदा घेतलेला आहे पण त्यानंतर त्यांनी कर्ज पुनर्गठित केलेलं आहे आणि कर्ज घेतलेलं आहे त्या सगळ्या याच्यामध्ये त्याचं फेरपुनर्गठन केलेलं आहे अशा शेतकऱ्यांची जर 30 सप्टेंबर 2025पर्यंत थकीत असलेली रक्कम ही 31 मार्च 2026पर्यंत परतफेड न झालेली एक किंवा अनेक बँकेची सर्व कर्ज एकत्रित खात्यात जमा करून एकत्रित ती मोजल्या जाईल. म्हणजे ती जर वेगवेगळ्या बँकांचे कर्ज असतील तर ते एकत्रित मोजून त्याच्या व्याजासह मुद्दल ही सुद्धा माफ करण्यात येणार आहे. याशिवाय या दरम्यानच्या काळामध्ये ज्या शेतकऱ्यांनी पुन्हा म्हणजे आधीच्या योजनेचा लाभ घेऊन पुढचं कर्ज घेतलं आणि पुढच्या कर्जावरचं 2022-23, 23-24 आणि 24-25मध्ये आतापर्यंत ज्यांनी नियमित कर्ज भरलेले आहे त्यांना साधारणपणे एक महत्त्वाचा निर्णय हा आहे की महात्मा फुले कर्जमाफी योजनेचा लाभ घेतल्यानंतर मागच्या 3 वर्षामध्ये ज्यांनी नियमितपणे कर्ज भरलेलं आहे त्याच्यामध्ये 3 आर्थिक वर्ष आहे. पण त्या 3 आर्थिक वर्षापैकी कोणतेही 2 आर्थिक वर्षामध्ये नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयाचं अनुदान मिळणार आहे. पण आता हे अनुदान कसं मिळणार आहे तर त्या संदर्भात एक नियम आहे. त्यासाठी त्यांनी आधीची जी रक्कम आहे ती भरावी लागणार आहे. त्यामुळं त्यांना नंतर हे 50,000 रुपये मिळतील किंवा त्यातून ते वजा करतील असं ती योजना आहे. सदर योजनेमध्ये 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 अखेर उचल केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाखाली एक किंवा अनेक बँकाकडील सर्व कर्ज खात्यांचे मुद्दल व व्याजासह हे महत्त्वाचा मुद्दा आहे. सदर योजनेमध्ये म्हणजे आत्ता जी लागू केलेली योजना आहे त्यामध्ये OTS म्हणजे वन टाईम सेटलमेंट करता येणार आहे. ती अशी आहे की
सदर योजनेमध्ये 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 अखेर उचल केलेल्या अल्पमुदत पीक कर्ज खात्याची एक किंवा अनेक बँकांकडील सर्व कर्ज खात्याची मुद्दल व व्याजासह ही 30 सप्टेंबर 2025 रोजी थकीत असलेली जी रक्कम आहे ती सगळी रक्कम याच्यामध्ये ग्राह्य धरली जाणार आहे. त्यामुळं शेतकऱ्यांनी ते हे फार महत्त्वाचा मुद्दा आहे, तो सुद्धा लक्षात घेतला पाहिजे. ज्या शेतकऱ्यांना 2 लाखांपेक्षा जास्त कर्ज आहे अशा शेतकऱ्यांचे प्रथम 2 लाखांपेक्षा जास्त असलेली थकीत रकमेची बँकेस संस्थेस परतफेड करणे आवश्यक असेल. म्हणजे आधीची रक्कम तुम्हाला भरावी लागेल, मी आधी पण सांगितलं. ते खाली त्यांनी तो हा मुद्दा पुन्हा घेतलेला आहे की 2 लाखांपेक्षा जास्त असेल अशा शेतकऱ्याने प्रथम 2 लाखांपेक्षा जास्त असलेली थकीत रकमेची बँकेस संस्थेस परतफेड करणे आवश्यक असेल. अशी रक्कम परतफेड केल्यानंतरच पात्र शेतकऱ्यांना एक वेळ समझोता अंतर्गत म्हणजे वन टाईम सेटल म्हणून 2 लाख रुपये रकमेचा फायदा घेता येईल. त्याच्यामुळे 2 लाखांपेक्षा जास्त थकीत कर्ज असलेल्यांनी वरचं कर्ज भरायचं आणि 2 लाख रुपये तुमचे व्याजासह माफ होणार आहे. हे एक तिथं आहे. या योजनेमध्ये आणखीन महत्त्वाचा मुद्दा पुढं दिलेला आहे की तो म्हणजे 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 अखेर उचल केलेल्या पीक कर्जाचे पुनर्गठन फेरपुनर्गठन केलेल्या कर्ज खात्यांमध्ये एक किंवा अनेक बँकांकडील सर्व कर्ज खात्यांच्या 30 सप्टेंबर 2000 सप्टेंबरपर्यंत जे थकीत कर्ज होतं त्याच्यामध्ये 31 मार्च 2026 म्हणजे आता जी तारीख मागच्या 2 महिन्यापूर्वी जी तारीख संपलेली आहे ते 31 मार्च 2026 पर्यंतची थकीत रक्कम आणि व्याज हे ग्राह्य धरलं जाणार आहे. त्यामुळं 1 एप्रिल 2026 नंतरची या लोकांना या कर्जाचा लाभ घेता येणार नाही. अर्थात ज्यांनी नव्यानं कर्ज घेतलेलं आहे अशा लोकांसाठीचा हा नियम आहे. आज जुन्या कर्जासाठी ते मागचे जे नियम आहेत तेच आहे. ज्या शेतकऱ्यांना यापूर्वी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्त योजना 2019चा लाभ मिळालेला आहे अशा शेतकऱ्यांनी 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025पर्यंत उचल केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाचे केलेले पुनर्गठन केलेल्या थकीत हप्त्यांची हा मुद्दा पुन्हा रिपीट झालेला आहे. त्याच्यामुळं तोच मुद्दा आहे. त्याच्यामध्ये नवीन फक्त एक आहे की वन टाईम सेटलमेंटचा मुद्दा आहे की ज्यांनी जास्त कर्ज 2 लाखांपेक्षा जास्त घेतलेलं आहे त्यांनी ते सेटलमेंट करायचं आहे. वन टाईम सेटलमेंट करणाऱ्यांना 50,000चा अनुदान मिळणार नाही. फक्त 2019 नंतर ज्यांनी 3 आर्थिक वर्षामध्ये नियमित कर्ज भरलेलं आहे किमान 2 आर्थिक वर्षामध्ये आणि त्यांची जर पुन्हा थकबाकी बाकी असेल तर त्यांनी आधी 50,000 रुपये सोडून उर्वरित थकबाकी त्यांनी भरायची म्हणजे 50,000 रुपयाचे त्यांना अनुदान मिळणार आहे. त्यामुळं ज्या शेतकऱ्यांना 2 लाखाचा फायदा मिळणार नाही त्यांनी तो 50,000 रुपयाचा फायदा घ्यावा असं सरकारचं म्हणणं आहे. याच्यामध्ये आणखीन सरकारने वेगवेगळ्या अटी टाकलेल्या आहेत. पण त्या अधिकृत जी-आर जेव्हा बँकांना प्राप्त होईल आणि बँकांचे अधिकारी ज्यावेळेस त्या जी-आरचा अर्थ शेतकऱ्यांना नीट समजून सांगतील तेव्हाच लक्षात येईल. या सर्व गोष्टींसाठी शेतकऱ्याने 2-3 महत्त्वाच्या गोष्टी करायच्या. एक तर आधार कार्ड त्यांचं बँकेशी लिंक असतंच. त्यामध्ये काही गडबड आहे का, त्यामध्ये काही तांत्रिक अडचण आहे का ती तपासून घेतली पाहिजे आणि बँकांच्या अधिकाऱ्यांना साधारणपणे तातडीने आपापल्या संदर्भातल्या आपल्या कर्जाच्या संदर्भातली माहिती आतापासूनच विचारायला सुरुवात केली पाहिजे. अधिकृत घोषणा सरकारला आचारसंहिता लागू असल्यामुळे करता येत नाही असं सरकारचं म्हणणं आहे. त्या बाबतीतले काय राजकीय मतं आहेत ते आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये मांडणार आहोत. मात्र आता या व्हिडिओमध्ये शेतकऱ्यांपुरती इतकी माहिती महत्त्वाची होती जी शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठीची ती आपण सांगितलेली आहे. त्यामुळं या पुढच्या काळामध्ये सुद्धा या कर्जमाफी योजनेला कशा पद्धतीनं गती दिली जाते आणि नेमकं हा जी-आर निघाल्यानंतर शेतकऱ्यांच्या पदरात काय पडतं यावरही आपलं लक्ष राहणार आहे. त्यामुळे आपण पाहत राहा न्यूज यात्रा हे आहे आपलं चॅनल.